गुरुदैव दत्त. सरस्वती गंगाधरांना श्री सिद्धांचं झालेलं पहिलं दर्शन. श्री गुरुचरित्र या अत्यंत पवित्र आणि गूढ ग्रंथामध्ये लेखक सरस्वती गंगाधरांचे अनेक अद्भुत अनुभव आहेत. दुसऱ्या अध्यायाची 4थी ओवी. रूप दिसे सुषुप्तीत जटाधारी भस्मांकित व्याघ्रचर्म परिधानित पितांबर कासे देखा, हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा अनुभव आहे. या ओवीमध्ये सरस्वती गंगाधरांना सुषुप्तीत म्हणजे ध्यान अथवा तंद्रेमध्ये अर्थात ट्रान्समध्ये जटाधारी, अंगावर भस्म लावलेलं, व्याघ्रचर्म परिधान केलेलं आणि पितांबर धारण केलेलं एक दिव्य रूप दिसतं. हे रूप कोणाचं आहे याची त्यांना त्या क्षणी पूर्ण जाणीव नसते, परंतु ते रूप त्यांच्या मनावर खोल ठसा उमटवतं. हे केवळ स्वप्न नसून श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या कृपेने आलेला एक दैवी अनुभव होता. पुढे 7व्या ओवीमध्ये मूर्ती देखील सुषुप्तीत तेची ध्यातसे मनात, पुढे निघाले मार्गक्रमित प्रत्यक्ष देखे तैसाची, या अनुभवाचं फलित स्पष्ट होतं. पुढच्या प्रवासात सरस्वती गंगाधरांना श्री सिद्धांचं अगदी तसंच दर्शन होतं. सुषुप्तीत दिसलेली मूर्ती आणि प्रत्यक्ष दिसलेलं रूप तंतोतंत एकच असतं. श्री सिद्ध म्हणजे श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचे अत्यंत श्रेष्ठ शिष्य होते. श्री गुरुकृपेनं त्यांचं दर्शन आधी सुषुप्तीत आणि नंतर प्रत्यक्षात घडणं हा गुरुशिष्य परंपरेतील दैवी संकेत आहे. श्री गुरुचरित्रातील अनुभव केवळ कल्पना नसून ते आध्यात्मिक साक्ष आहेत. श्री गुरुभक्ताच्या अंतःकरणामध्ये जे रूप ध्यानामधून उतरतं तेच श्री गुरुकृपेनं साकार होऊन प्रत्यक्ष दर्शन देतं. हाच या ओव्यांचा गूढ आणि प्रेरणादायी अर्थ आहे. गुरुदैव दत्त.